माझं नाव सचिन यशवंत कोसरेकर आहे. मी फिटनेस लाईनमध्ये 5-6 वर्ष म्हणजे शिकवते ट्रेनिंगमध्ये. फक्त ॲज अ मी पर्सनल ट्रेनिंग केली होती, पण मला काहीतरी मेंबर बोलले मला अदर ॲक्टिव्हिटी पाहिजेत त्या सर्व गोष्टीसाठी. तर मी इंस्टाग्रामवरती रील बघितली फंक्शनल ट्रेनिंग आणि त्यामध्ये मला इंटरेस्ट पण होतं. क्रॉसफिट बिसफिट सर्व इंटरेस्ट होतं. त्यामध्ये वेगवेगळे मुवमेंट पण मला या शिकल्या पाहिजे होत्या. पर्सनल ट्रेनिंगमध्ये नुसतं वर्कआउट करून मेंबर लोक नेहमी वैतागलेली असतात. तर काहीतरी वेगळं ॲक्टिव्हिटी दाखवा. जवळजवळ 1 महिना 3 महिने वेट ट्रेनिंग करून कंटाळायचे, प्लस पीटी मग रिन्यू व्हायची नाही. तर मला काय वाटलं अदर ॲक्टिव्हिटी शिकल्याच्या नंतर मला फंक्शनल ट्रेनिंगमध्ये मेंबरला अजून ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातील. त्यामुळे मी फंक्शनल ट्रेनिंगचा हा कोर्स कंप्लीट केला. तर भरपूर मला शिकायला भेटलं. आता मी या पर्सनल ट्रेनिंग सोबत मी फंक्शनल ट्रेनिंग ॲडिशनल केली, प्लस मेंबर लोकांना पण ट्रेनर काहीतरी ॲक्टिव्हिटी शिकवय तर त्याबद्दल चांगलं वाटेल. आणि प्लस पीटी पण रिन्यू होत जातील वर्षानुवर्ष, महिन्याला महिन्या. पण इथे आल्यानंतर मला बेल्गेरियन बॅग, कोन, प्लेट्स, डंबेल्स, वासू बॉल, अदर ॲक्टिव्हिटीबद्दल रोपबद्दल पण अलग अलग व्हेरिएशन असतात ते माहिती पडले. नाही तर आम्ही नेहमी एकच व्हेरिएशन बघून शिकवायचो किंवा यूट्यूब बघून आम्ही काही ना काही शिकवत बसायचो. फंक्शनल ट्रेनिंग काही मेंबर येतात डायरेक्ट फंक्शनल ट्रेनिंग काय असते सर, मग आम्ही काही यूट्यूब बघून शिकवायचो. या सर्व गोष्टीमध्ये यूट्यूब बघून आणि फेस टू फेस कोर्स केल्यानंतर माहीत पडतं की बॉडीचा पोस्चर कसा लागला पाहिजे. या सर्व गोष्टीबद्दल माहिती भेटते आपल्याला. जर कोण ह्या कोर्समध्ये इंटरेस्टेड असेल फंक्शनल ट्रेनिंगमध्ये तर त्यांनी IFSIला व्हिजिट करा. भरपूर शिकण्यासारखं आहे ॲक्टिव्हिटी. तर IFSIला व्हिजिट करा तुम्ही. थँक्यू सर.